नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की 20 ते 25 वयोगटातील मुलं जे आहेत, जे चांगल्या पद्धतीने यूट्यूबवर परिश्रम करतात, मेहनत करतात, पण सक्सेस न झाल्यावर ते यूट्यूब सोडून निघून जातात. तर मित्रांनो, अशांसाठी मी तुम्हाला एकदम चांगलं उदाहरण घेऊन आलेले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो, यूट्यूबवर आपण जर सक्सेस नाही झालो तर आपण यूट्यूब सोडून जातो. 20 ते 25 वयोगटातील मुलं. तर मित्रांनो, तुम्हाला लाज यायला पाहिजे, कारण आपल्या जिंदगीची सुरुवात, आपल्या लाईफची सुरुवात चांगल्या पद्धतीने करा. मित्रांनो, एखादा लक्ष्य आपल्याकडे, आपल्या डोळ्यापुढे मोठं दिसलं म्हणून आपण त्या लक्ष्य पाहून आपल्याला होणार नाही, हे लक्ष्य पाहून आपण यूट्यूब सोडून मागे जाऊ नका. कोणतेही लक्ष्य असू द्या, कोणतेही लक्ष्य असू द्या, कोणती मंजिल असू द्या, जर आपण हार मानली, पहिल्याच वेळेस हार मानली, तर आपल्याला काहीच होणार नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो, कधीही हार मानायची नाही. जोपर्यंत आपण कोणत्याही कामामध्ये सक्सेस होत नाही, तोपर्यंत आपण कधीही कधीही मानायची नाही. तुम्हाला मी आजचं उदाहरण देतो की मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर आलेत, 2 महिने काम केले, 4 महिने काम केले. 4 महिने काम केले म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मी 4 वर्ष काम केलेत. यूट्यूबवर सक्सेस झालो नाही, पळून गेलो. 4 महिने आणि 4 वर्षे याच्यामध्ये खूप अंतर आहे, म्हणजे खूप अंतर आहे. जर तुम्ही 4 महिन्यामध्ये सक्सेस झाले नाहीत, तुम्ही 5 महिने करा, 6 महिने करा, जाऊ द्या, 1 वर्ष जाऊ द्या, 2 वर्ष जाऊ द्या ना, तुम्हाला सक्सेस तर व्हायचंच आहे ना. मग तुम्ही यूट्यूब सोडून का पळतात? मित्रांनो, कोणतंही लक्ष्य तुम्ही अधुरं सोडून पळू नका. तुम्ही जीवनामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला मेहनत ही करावीच लागेल. 2 महिने मेहनत करून तुम्ही सांगता यूट्यूबवर आम्ही सक्सेस होऊ शकत नाही, यूट्यूब सोडून जातो. यूट्यूबपेक्षा तर माझे कामधंदे चांगले आहेत. तुम्ही तुमचे कामधंदे पण करा आणि थोडा वेळ यूट्यूबला पण द्या ना. चांगल्या पद्धतीने तुम्ही मेहनत करून तुम्ही त्याच्यावर पण ग्रो व्हाल. मी तुम्हाला हे नाही सांगत की तुम्ही सर्व कामं सोडून या, तुम्ही फक्त यूट्यूब करा, फुल टाईम यूट्यूब करा, असं मी म्हणत नाही. ज्यावेळेस तुम्हाला अर्धा 1 तास असेल त्यावेळेस तुम्ही यूट्यूब करा, आणि ज्यावेळेस तुमच्या चॅनलवर चांगला ग्रोथ येईल, तुमच्या प्रत्येक व्हिडिओवर चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतील, तुमचं चॅनल मोनेटाईज होईल, त्या चॅनलमार्फत थोडी चांगल्या प्रकारे अर्निंग होईल, त्यावेळेस तुम्ही यूट्यूबवर थोडा जास्त वेळ देऊ शकतात. पण जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्ही एखादा किंवा 1.5 तास तर देऊ शकतात ना यूट्यूब करायला. तर मित्रांनो, तुम्हाला यूट्यूब करणे म्हणजे तुमच्याकडून होणार नाही, माझ्याकडून होणार नाही, अशी हार मानून तुम्ही लगेच पळून जातात. पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही एक चॅनलवर व्हिजिट करा, ते चॅनलवरील काही व्हिडिओ पहा, तुम्हाला काहीतरी त्या चॅनलवरून सीख मिळेल. तर ती सीख म्हणजे मी तुम्हाला सांगतो, त्या चॅनलचे नाव आहे टेक्निकल दादी. तुम्ही टेक्निकल दादी चॅनल जो आहे त्या चॅनलवर व्हिजिट करा आणि ते चॅनल बघा. 70 ते 80 वर्षाची ती म्हातारी आहे, खूप मेहनत करते यूट्यूबवर माणूस कसा ग्रो होईल, कोणत्या प्रकारे सक्सेस होईल, ह्या प्रकारची ती दादी जी आहे, ती म्हातारी जी आहे, ती चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती देते. आणि हे जेव्हा मी व्हिडिओ बघितले तिचे, तेव्हा मला खूप कसं तरी वाटलं की एवढ्या वर्षाची म्हातारी, एवढ्या वर्षाची जी दादी आहे, 70 ते 80, तर खूप यूट्यूबवर मेहनत करते आणि तिचा चॅनल मोनेटाईज पण आहे, चांगल्या प्रकारे ती अर्निंग करत असेल. तर मित्रांनो, विशेष वाटतं, आपल्याकडचे 40 ते 50 वर्षाचे जे माणसं असतात म्हातारे, ते बेडवर असतात, म्हणजे झोपून राहतात, आता माझ्याकडून काम होणार नाही काही असे. पण ही 70 ते 80 वर्षाची जी म्हातारी आहे, ती यूट्यूबवर चांगल्या प्रकारे ज्ञान देते, एकदम चांगल्या प्रकारे ज्ञान, म्हणजे आपला चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होईल
ह्याचं ज्ञान जे आहे ते देते, तर मला खूप विशेष वाटलं आणि त्यावेळेस मला खूप चांगलं पण वाटलं. कारण आता पण आपल्या देशामध्ये काही बुजुर्ग जे आहेत ते आता पण चांगल्या पद्धतीने आपल्याला ज्ञान देतात. कशासाठी देतात? आपला चॅनल ग्रो व्हावा, आपण पण काहीतरी करावं आपल्या लाईफमध्ये, ह्यासाठीच ना. तर मित्रांनो, जर ती म्हातारी सक्सेस आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर आपण का नाही होऊ शकत? आपण पण होऊ शकतो. पण त्या टेक्निकल दादीचे जे व्हिडिओ आहेत ते 1400 प्लस हजारच्या वरती तर आहेतच, पण खूप 1400च्या वरती व्हिडिओ जे आहेत ते अपलोड आहेत. एवढे व्हिडिओ टाकून तिने हार नाही मानली आणि तिचा चॅनल जो आहे तो आता मोनेटाईज झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने अर्निंग पण होत असेल. तर मित्रांनो, त्या दादीने, त्या म्हातारीने आपल्या जीवनामध्ये हार कधीही मानली नाही. तिला माहीत होतं सक्सेसता एक दिवस येतेच. एवढे व्हिडिओ अपलोड झाले आणि चॅनल आता मोनेटाईज झालेला आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एवढंच मोटिवेशन द्यायचं आहे की कधी हार मानायची नाही. ज्यावेळेस आपण मेहनत करू, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही जाऊ द्या, किती दिवस जाऊ द्या, पण एक दिवस जो आहे तो आपल्याला सफलताकडे नेणारच, आपल्याला सफलता मिळणारच. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मोटिवेशन मिळेल की जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही, सफल होत नाही, तोपर्यंत आपल्याला काम जे आहे, मेहनत जी आहे ते करायची आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, वंदे मातरम.